ओके, ठीक आहे. तर फिजिक्स फर्स्ट मधला म्हणजे 12th स्टँडर्ड जर आपण स्टेट बोर्डचा विचार केला तर फिजिक्स फर्स्ट मधला ऑसिलेशन चॅप्टर आहे. आणि एनसीईआरटीचा विचार केला तर तिथे स्टँडर्ड 11 आणि स्टँडर्ड 12. तर स्टँडर्ड 11 मध्ये एनसीईआरटी मध्ये ऑसिलेशन चॅप्टर आहे ना. आपल्याला सुरुवात करायची ऑसिलेशनला. तर पहिल्यांदा आपण ऑसिलेशन्स, व्हायब्रेशन्स त्यावर थोडासा विचार करू. की समजा बेस्ट एक्झाम्पल घेता येते सिंपल पेंडुलम. तर हा थ्रेड आहे, त्या थ्रेडला एक हेवी बॉब अटॅच केलेला आहे, त्याला तुम्ही जनरली सिंपल पेंडुलम म्हणता, माहिती आहे तुम्हाला. आणि हा जिथे स्थिर असेल ती झाली याची मेन पोझिशन. शिकवलं आहे तसं थोडक्यात. जिथे स्थिर असेल ती काय झाली मेन पोझिशन. आता ह्या बॉबला तुम्ही थोडं डिस्प्लेस केलं, असं डिस्प्लेस केलं आणि हा डिस्प्लेस करून इथपर्यंत आणला. तर जिथपर्यंत तो पोहोचवला असेल तुम्ही, ही झाली या बॉबची किंवा या पार्टिकलची एक्स्ट्रीम पोझिशन. आणि या पोझिशन पासून जर या बॉबला तुम्ही रिलीज केलं तर हा बॉब या पाथवर रिपीटेड मोशन करत राहील. बरोबर आहे. अशा प्रकारच्या मोशनला आपण म्हणतो ऑसिलेटरी मोशन. काय? ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन काय असेल, ती त्याच त्या पाथवर होत असेल, टू अँड फ्रो असेल, मागे आणि पुढे. सो टू अँड फ्रो मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग दी सेम पाथ इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी मोशन. काय? टू अँड फ्रो मोशन, मागे पुढे, टू अँड फ्रो मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग दी सेम पाथ इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी मोशन. बरोबर आहे. पण याचे तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल्स सांगता येतील ऑसिलेटरी मोशनचे. जसं मोशन ऑफ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम हे जे काढलं. नंतर काय केलं समजा तुम्ही, की एक रिजिड सपोर्ट आहे, त्याला एक स्प्रिंग अटॅच केला आणि त्या स्प्रिंगला एक मास अटॅच केला. हे मास आहे. सुरुवातीला हे मास ज्या ठिकाणी स्थिर असेल ती त्या मासची काय झाली मेन पोझिशन. बरोबर आहे. आणि या मासला जर तुम्ही फर्दर पुल डाऊन केलं, पुल डाऊन केल्यामुळे हा खाली ओढला गेला. बरोबर आहे. हा इथे ओढला गेला आणि इथे ही जी पोझिशन असेल, तुम्हाला खूप तहान लागली काय? ठेवून देते बॉटल, ठेवून द्या. पिक्चर पाहिला किंवा हॉटेलमध्ये येऊन बसलेत का? एक घोट पिऊन राहिला आणि मस्त पाहून राहिला, नाटक करत राहता. आणि इथे हा बॉब ऑब्जेक्ट इथे पोहोचला असेल, ही जी पोझिशन आहे ही काय झाली एक्स्ट्रीम पोझिशन. आणि हा इथून जर तुम्ही रिलीज केला तर हा मेन पोझिशनला पोहोचेल. म्हणजे इथपर्यंत हा स्प्रिंग जो आहे तो एक्सटेंड होणार. बरोबर आहे. याला जर सोडून दिलं तर इथे पोहोचेल, नंतर या स्प्रिंगला कॉम्प्रेस करेल, हा इथे पोहोचू शकतो. इथे जेवढा खाली याला असेल तेवढाच वर जाऊ शकतो. मग ह्या दोन पोझिशन काय झाल्या परत एक्स्ट्रीम पोझिशन. या एक्स्ट्रीम पोझिशन. अशा प्रकारच्या मोशनला सुद्धा तुम्ही काय म्हणणार ऑसिलेटरी मोशन. म्हणजे ह्या ज्या सर्व मोशन आहेत ह्या काय आहेत ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की सेम पाथवरून मोशन होते, रिपीटेड मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग दी सेम पाथ. एकाच पाथवरून जर मोशन रिपीट होत असेल तर अशा तऱ्हेच्या मोशनला तुम्ही काय म्हणता ऑसिलेटरी मोशन. म्हणून ऑसिलेटरी मोशन काय असेल, रिपीटेड मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग दी सेम पाथ इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. याचे तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल सांगता येत. बरोबर आहे. आणखी काय सांगतील, तुमच्याकडे समजा एक ब्लेड आहे, सेविंग ब्लेड आहे, याला तुम्ही फिक्स करून ठेवलेला आहे. बरोबर आहे. स्टीलचा एखादा पत्र आहे किंवा एखादा तार आहे, पण याला इलॅस्टिसिटी जास्त असली पाहिजे याची, असं याला फिक्स करून ठेवलेला ब्लेडला. याला जर तुम्ही असं मागे ओढलं, बरोबर आहे, आणि सोडून दिलं, हे ब्लेड मागे आणि पुढे काय होणार ऑसिलेट होणार. अशा प्रकारच्या मोशनला तुम्ही काय म्हणू शकता ऑसिलेटरी मोशन. बरोबर आहे. आणि बहुतेक ऑसिलेटरी मोशन ह्या पिरियॉडिक मोशन असतात. बहुतेक ऑसिलेटरी मोशन ह्या पिरियॉडिक मोशन असतात. पिरियॉडिक मोशन म्हणजे प्रत्येक वेळेस मोशन कंप्लीट करायला जर सारखा टाइम लागत असेल, म्हणजे या बॉबला इकडे जाऊन परत एक्स्ट्रीम पोझिशनला यायला, इथे पुन्हा त्याची त्याच बॉबची एक्स्ट्रीम पोझिशन असेल, या बॉबला पुन्हा त्याच त्या पोझिशनला पोहोचायला
इन द सेम डायरेक्शन सारखा वेळ लागत असेल, एकदा ऑसिलेशन पूर्ण करायला जर सारखा वेळ लागत असेल तर त्या प्रकारच्या मोशनला तुम्ही काय म्हणता? पिरियॉडिक मोशन. तर बहुतेक ऑसिलेटरी मोशन ह्या काय असतात? पिरियॉडिक मोशन असतात. बहुतेक ऑसिलेटरी मोशन पिरियॉडिक मोशन असतात. पण एक लक्षात ठेवा, पहा मी काय म्हटलं की एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक मोशन. बहुतेक म्हणजे किंवा एव्हरी म्हटलं तरी चालेल, तेवढे आपण काही एक्झाम्पल पाहतो. तर ऑसिलेटरी मोशन काय आहे? पिरियॉडिक मोशन आहे. पण पिरियॉडिक मोशन ही ऑसिलेटरी असतेच असं नाही. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक पार्टिकल आहे, तो युसेम मध्ये आहे, बरोबर आहे. या पार्टिकलचा जर स्पीड कॉन्स्टंट असेल, तुम्ही काय म्हणता याला? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कोणती आहे? पिरियॉडिक मोशन आहे, पण ही ऑसिलेटरी मोशन नाही, नॉट ऑसिलेटरी मोशन. पॉइंट क्लिअर झाला का? काय पॉइंट क्लिअर झाला? ऑसिलेटरी मोशन पिरियॉडिक असतातच बहुतेक केसमध्ये, जे एक्झाम्पल आपण पाहतो, पण प्रत्येक पिरियॉडिक मोशन ऑसिलेटरेशन असेल असं नाही. तर हे एक एक्झाम्पल आहे. ही मोशन पिरियॉडिक तर आहे पण ऑसिलेटरी नाही. ठीक आहे. तर हे झालं ऑसिलेटरी मोशन आणि पिरियॉडिक मोशन. इथे ना आपल्याला पाहायचं आहे सिंपल हार्मोनिक मोशन. काय सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? इथे आणखी एक गोष्ट समजून घ्या की ही जी आहे ही झाली मेन पोझिशन. मेन पोझिशन पासून हा पार्टिकल जास्तीत जास्त जेवढ्या अंतरापर्यंत जाणार दॅट इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. त्याला काय म्हणतात? अँप्लिट्यूड. या मोशनचा अँप्लिट्यूड. मेन पोझिशन पासून तर एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जे अंतर आहे दॅट इज कॉल्ड अँप्लिट्यूड. इथे जर अँप्लिट्यूड घ्यायचं असेल तर हे काय झाले? मेन पोझिशन. हे काय झाले? एक्स्ट्रीम पोझिशन. मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जे अंतर आहे दॅट डिस्टन्स इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. आणि अँप्लिट्यूड जनरली कॅपिटल ए किंवा स्मॉल ए ने दाखवतात. अँप्लिट्यूड पॉइंट क्लिअर झाला? मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत राईट कडे घ्या की लेफ्ट कडे घ्या, दॅट डिस्टन्स इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. त्या डिस्टन्सला काय म्हणतात? अँप्लिट्यूड म्हणतात. ओके. आणखी समजा ही पिरियॉडिक मोशन आहे. अर्थात आता आपण बोललोच की या सर्व ऑसिलेटरी मोशन आपण कुठल्या मोशन घेतल्या? पिरियॉडिक मोशन घेतल्या. जर हे पिरियॉडिक मोशन आहे तर दोन टर्म्स परत येतील. पहिली टर्म येणार पिरियड आणि दुसरी टर्म येणार फ्रिक्वेन्सी. पिरियड आणि फ्रिक्वेन्सी तुम्हाला समजले पाहिजे. पिरियड कशाला म्हणतात? एखादी मोशन पूर्ण, जसं युसेम मध्ये आपण पाहिलं ना की हा पार्टिकल आहे तर याला एक राऊंड पूर्ण करायला जेवढा टाइम लागेल दॅट इज कॉल्ड पिरियड. आणि या पार्टिकलचे जेवढे रिव्हॉल्युशन युनिट टाइम मध्ये होतील दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. इथेही तोच कॉन्सेप्ट आहे की या पार्टिकलला एक ऑसिलेशन पूर्ण करायला, एक ऑसिलेशन समजून घ्या, इथून पार्टिकल निघाला लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन पासून राईट कडे गेला आणि पुन्हा लेफ्ट कडे गेला तर याचं एक ऑसिलेशन पूर्ण झालं. आणि एक ऑसिलेशन पूर्ण करायला जेवढा टाइम लागेल दॅट इज कॉल्ड पिरियड. बरोबर आहे. आणि युनिट टाइम मध्ये युनिट टाइम मे बी 1 सेकंड, इट मे बी 1 मिनिट. बरोबर आहे. किती घेऊ शकता तुम्ही युनिट टाइम? तर युनिट टाइम मध्ये जेवढे ऑसिलेशन पूर्ण होतील दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. पॉइंट क्लिअर झाला? तर इथे अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि पिरियड. तर एक टर्म आपण पाहिली अँप्लिट्यूड, बरोबर आहे. दुसरी टर्म आपण पाहिली पिरियड आणि तिसरी टर्म पाहिली फ्रिक्वेन्सी. तुम्हाला हे तर माहितीच आहे पिरियड अँड फ्रिक्वेन्सी आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. म्हणजे इथे फ्रिक्वेन्सी आणि पिरियड एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. सो इटा इक्वल टू 1/T. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? ह्या झाल्या जनरल टर्म्स रिलेटेड विथ ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे. तर बेस्ट एक्झाम्पल आहेत मोशन ऑफ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम. दुसरं बेस्ट एक्झाम्पल आहे की मास अटॅच टू ए स्प्रिंग. बरोबर आहे. त्या स्प्रिंगला तुम्ही मास अटॅच केलं आणि त्याला पुल्ड केलं. आणखी एक लक्षात घ्या, मेन पोझिशन पासून जेवढं फर्दर पुल डाऊन कराल दॅट इज अँप्लिट्यूड. परत इथे मेन पोझिशन पासून जेवढं डिस्प्लेस कराल दॅट इज अँप्लिट्यूड. तर अँप्लिट्यूड टर्म क्लिअर झाली. पिरियड बघा, पिरियड मध्ये ना आणखी एक लक्षात घ्या. पिरियड केव्हा पूर्ण होणार की ज्या पॉइंट पासून पार्टिकल निघाला तो एक्स्ट्रीमला पोहोचला आणि पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचला तर एक ऑसिलेशन पूर्ण झाला आणि टाइम रिकॉर्ड इज पिरियड. बघा, जिथे होता तिथेच पोहोचला. आता इथे बघा, इथून पार्टिकल निघाला, हा मागे गेला आणि इथे पोहोचला तर एक पिरियड पूर्ण झाला काय? नाही. मग एक पिरियडची डेफिनेशन किंवा एका ऑसिलेशनची डेफिनेशन कशी करता येईल? हा पार्टिकल या डायरेक्शनने निघाला होता, इथे पोहोचला आणि इथे ज्यावेळेस पोहोचला तो उलट्या डायरेक्शनने पोहोचला. हा पार्टिकल मागे जाणार आणि पुन्हा त्याच ठिकाणी आणि त्याच डायरेक्शननी पोहोचणार, तेव्हा एक ऑसिलेशन पूर्ण होईल आणि तेव्हा लागलेला टाइम हा पिरियडिक टाइम किंवा पिरियड असेल. बरोबर आहे. जिथून पार्टिकल निघाला तो
त्याच ठिकाणी पोहोचेल आणि त्याच डायरेक्शननी पोहोचेल, तेव्हा काय होते, एक ऑसिलेशन पूर्ण होते. ओके, तर हे झालं पिरियड आणि पिरियड झालं, फ्रिक्वेन्सी झालं, अँप्लिट्यूड झालं आणि सिच्युएशन इथपर्यंत क्लिअर झाली असेल. ठीक आहे. आता पहा, नेक्स्ट केसमध्ये आपल्याला पाहायचं आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. काय लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन किंवा याला लिनियर एसएचएम म्हणतात. काय लिनियर एसएचएम? एसएचएमचा मतलब सिंपल हार्मोनिक मोशन. मोशन सिंपल आहे, हार्मोनिक म्हणजे पुन्हा पुन्हा रिपीट होणारी, त्याला काय म्हणतात, हार्मोनिक. आणि मोशन तर माहितच आहे तुम्हाला. तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं. पहा इकडे लक्ष द्या. परत आपण बेस्ट एक्झाम्पल सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल घेऊ. तर हा रिजिड सपोर्ट आहे, त्याला एक दोरा बांधलेला आहे आणि त्या दोऱ्याला तो बॉब अटॅच केलेला आहे. आता नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. जसं तुम्ही या बॉबला डिस्प्लेस कराल, बरोबर आहे, या बॉबची टेंडन्सी कुणीकडे जाण्याची असेल, डाऊनवर्ड जाण्याची असेल, बरोबर आहे, इकडे जाण्याची असेल. म्हणजे या बॉबवर एक प्रकारचा काय ऍक्ट होणार, फोर्स ऍक्ट होणार. आणि जो फोर्स या बॉबला कुणीकडे नेण्याचा प्रयत्न करेल, मेन पोझिशनकडे नेण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे. जेवढं डिस्प्लेस कराल, बरोबर, बघा तुम्ही जर याला थोडंसं डिस्प्लेस केलं तर हा फोर्स थोडासा असेल, तुम्ही जर याला जास्त डिस्प्लेस केलं तर हा फोर्सही जास्त असेल. म्हणून हा जो एक्स आहे, इट इज डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. इट इज ऑलवेज मेजर्ड अवे फ्रॉम द मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट कसं मोजतात, अवे फ्रॉम दी मीन पोझिशन. आणि हा या पार्टिकलवर ऍक्ट होणारा झाला फोर्स, आणि इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स दी मीन पोझिशन. समजलं का तुम्हाला हे? म्हणजे इथे जो फोर्स पार्टिकलवर ऍक्ट होणार त्या फोर्सची डायरेक्शन कुणीकडे आहे, मीन पोझिशनकडे आहे. आता पहा इथपर्यंत तुम्ही आणखी एक पॉईंट, दुसरा पॉईंट कुठला, की या पार्टिकलला तुम्ही जेवढं जास्त डिस्प्लेस कराल तेवढं याचं डिस्प्लेसमेंट जास्त, जेवढं डिस्प्लेसमेंट जास्त तेवढा फोर्स जास्त, बरोबर आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना काय असतील, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतील, एक पॉइंट. दुसरं, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अवे फ्रॉम द मीन पोझिशन आणि फोर्सची डायरेक्शन टुवर्ड द मीन पोझिशन, किंवा हा फोर्स ऑलवेज टुवर्ड द मीन पोझिशन असेल, ऑलवेज, बरोबर आहे. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट जर असेल तिथे काय टाकाल तुम्ही, मायनस साइन. आणि ही कंडिशन जिथे सॅटिस्फाय होईल त्याला म्हणतात लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. यालाच तुम्हाला काय करता येईल, एफ इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू एक्स असं लिहिता येईल. ज्या ठिकाणी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतील, डिस्प्लेसमेंट डबल तर फोर्स डबल, डिस्प्लेसमेंट जेवढ्या पटीने वाढवाल फोर्स तेवढ्या पटीने वाढेल. आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन निगेटिव्ह साईन काय सांगते, एकमेकांच्या अपोजिट असेल तर दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिनियर एसएचएम. तुम्ही म्हणाल की इथे ऑलवेज तसं आहे का? पहा इकडे बघा, जसं तुम्ही याला डिस्प्लेस करत गेले तर हा झाला फोर्स, जेवढं डिस्प्लेसमेंट जास्त तेवढा फोर्स जास्त. ओके, जर तुम्ही याला सोडून दिलं इथून तर या फोर्समुळे हा पार्टिकल इथे येणार. जेव्हा हा इथे येणार, बरोबर आहे, इथे या पार्टिकल समजा इथपर्यंत याला तुम्ही थांबवून ठेवलेला आहे, थांबवून ठेवला तर इथे या पार्टिकलचा स्पीड काय असणार, 0. ज्यावेळेस तुम्ही स्पीड 0 असेल, कारण की याला इथे काय मिळालेली आहे, पोटेन्शियल एनर्जी. जर तुम्ही याला इथून रिलीज केलं तर दॅट पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. इथे या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम होईल आणि इथे कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम होईल. जिथे कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम होईल तिथे या पार्टिकलचा स्पीडही काय होणार, मॅक्सिमम होणार. आणि जसा हा पार्टिकल समोर जायला लागेल, कोण सांगेल फोर्स कोणीकडे असेल, मेन पोझिशन कडेच असेल. मग पण प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, पार्टिकल तर समोर चालला पण फोर्स मेन पोझिशन कडे कसा काय. पण त्या पार्टिकलचा स्पीड जो आहे गॉन डिक्रीजिंग. जर स्पीड वाढत असेल तर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन सेम असते. पण स्पीड जर कमी होत असेल तर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनच्या अपोजिट असते. आणि ज्या डायरेक्शननी ऍक्सेलरेशन असेल त्याच डायरेक्शननी फोर्स असतो. म्हणून इथे हा पार्टिकल जेव्हा इकडे येत होता, बरोबर आहे, तर त्यावेळेस व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन होती फोर्सचीही तीच डायरेक्शन होती, कारण की स्पीड गॉन इन्क्रीजिंग. पण ज्यावेळेस हा पार्टिकल समोर जाणार स्पीड काय होत जाणार, कमी कमी होत जाणार. इथे आल्यानंतर परत स्पीड काय होणार, 0 होणार. मग स्पीड जर कमी होत आहे तर ज्या डायरेक्शनने व्हेलॉसिटी आहे ऍक्सेलरेशन त्याच्या अपोजिट डायरेक्शननी आहे. आणि ज्या डायरेक्शननी ऍक्सेलरेशन आहे त्याच डायरेक्शननी फोर्स आहे. याचा अर्थ द फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स दी मीन पोझिशन, बरोबर आहे.
आणि अशा प्रकारची जी मोशन असणार त्याला काय म्हणतात लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, लिनियर सिस्टम मध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असायला पाहिजे आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असायला पाहिजे किंवा दॅट फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड दी मीन पोर्शन. एका पर्टिक्युलर पोर्शन कडे जर फोर्स डायरेक्टेड असेल तर अशा प्रकारच्या मोशनला एसएचएम म्हणतात, लिनियर एसएचएम. सरळ रेषेमध्ये पार्टिकल धावत असेल तर लिनियर एसएचएम म्हणतात. पार्टिकल जर ऑसिलेट होत असेल एखादी बॉडी तर त्याला अँग्युलर एसएचएम म्हणतात. पण सध्या आपण अँग्युलर कडे काही जाणार नाही. तुम्हाला म्हटलं की एखादी मोशन लिनियर एसएचएम आहे हे प्रूव्ह करा, एखादी मोशन लिनियर एसएचएम आहे हे प्रूव्ह करा, तर तुम्हाला या इक्वेशन मध्ये त्याला बसवता आलं पाहिजे. या इक्वेशन मध्ये बसवणे म्हणजे काय, आपण काय लिहिलं एफ इक्वल टू मायनस के एक्स, म्हणजे तुम्ही फोर्स कॅल्क्युलेट करा आणि त्या इक्वेशन मध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे की फोर्स प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. किंवा तुम्ही फोर्सला काय लिहू शकता, मास इंटू ऍक्सलरेशन इक्वल टू मायनस के एक्स. मास इकडे घेऊन टाका, सो ऍक्सलरेशन इक्वल टू मायनस के बाय एम टाइम्स एक्स. के कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आहे. परत तुम्ही काय प्रूव्ह केलं की ऍक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स अँड दे आर अपोजिटली डायरेक्टेड. म्हणजे ज्या ज्या मोशन मध्ये फोर्स प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट विथ अपोजिट डायरेक्शन किंवा ऍक्सलरेशन प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट विथ अपोजिट डायरेक्शन असेल ती मोशन लिनियर एसएचएम असेल, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असेल. एखादी मोशन लिनियर एसएचएम आहे की नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल, तुम्हाला ना फक्त एक मॅथमॅटिकल खेळ दिला की तुम्ही इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहे, तुम्हाला म्हटलं असेल की ओळखा मोशन काय आहे, तुम्ही काय काढलं पाहिजे, ऍक्सलरेशन काढलं पाहिजे. आता बघा इथे कधी कधी काय असते, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला दिला असते, पण डिस्प्लेसमेंटला एकदा तुम्ही डिफरन्शिएट केलं की डीएक्स बाय डीटी म्हणजे काय मिळते, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला, व्हेलॉसिटीला तुम्ही डिफरन्शिएट केलं डीव्ही बाय डीटी तर काय मिळते, ऍक्सलरेशन. अशा तऱ्हेने तुम्ही कुठून सुरुवात कराल, डिस्प्लेसमेंट पासून. एकदा डिफरन्शिएट केलं तर काय मिळेल, व्हेलॉसिटी. जे इक्वेशन मिळेल त्याला पुन्हा डिफरन्शिएट कराल, काय मिळेल, ऍक्सलरेशन. त्या ऍक्सलरेशन मध्ये समजा ऍक्सलरेशन बरोबर मिळालं -25 टाइम्स एक्स किंवा कोणताही कॉन्स्टंट असेल, मग तुम्हाला असं मिळालं पाहिजे की लेफ्ट हँड साईडला ऍक्सलरेशन, राईट हँड साईडला डिस्प्लेसमेंट आणि त्याच्यामध्ये मायनस साइन, तर डेफिनेटली समजायचं की मोशन लिनियर एसएचएम आहे. आणि इथे जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट काय असेल, के बाय एम असेल. बरोबर, यावरून बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतील. तुम्हाला आता मी जे बोलत आहे याचं इम्पॉर्टन्स नसेल, बरोबर आहे, कारण तुम्ही प्रॉब्लेम नाही सोडवले. ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सोडवणार ना तर त्यावेळेस तुमच्या प्रॉब्लेम मध्ये लक्षात येईल की एसएचएम ओळखायची कशी ओळखायची, फोर्स काढायचा किंवा ऍक्सलरेशन काढायचं. राईट कडे काय असलं पाहिजे, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मे बी एक्स, जर एक्स डायरेक्शन पार्टिकल ऑसिलेट होत असेल डिस्प्लेसमेंट एक्स असेल. पार्टिकल उभा ऑसिलेट असेल तर डिस्प्लेसमेंट वाय असेल. इट मे बी झेड, इट मे बी आर, बरोबर आहे. इट मे बी डिनोटेड बाय एस, बरोबर आहे. मग इथे डिस्प्लेसमेंट असलं पाहिजे, इकडे ऍक्सलरेशन किंवा फोर्स असला पाहिजे, मध्ये मायनस साइन असलं पाहिजे. मायनस साइन काय दाखवेल, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन एकमेकांच्या नेहमी अपोजिट. तर ज्या ठिकाणी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट प्रोपोर्शनल असतात आणि एकमेकांच्या नेहमी अपोजिट डायरेक्शनने असतात, दॅट मोशन इज कॉल्ड एज लिनियर एसएचएम. आता याला डिफाईन कसे करता येईल आपल्याला, मेन पॉईंट तुम्हाला समजला. सो डिफिनेशन करताना काय, इट इज ऑसिलेटेड. बघा, इट इज पिरियडिक, लिनियर पिरियडिक ऑसिलेटरी मोशन ऑफ द पार्टिकल. बघा मी काय सांगत आहे, लिनियर आहे म्हणजे सरळ. बघा आता इथे काय तुम्हाला वाटत असेल हा पाथ तर कर्व्ड आहे, पण याला अप्रॉक्सिमेटली सरळ घेतलेला आहे. पण तो जो स्प्रिंग मास अरेंजमेंट वाला जो पाथ आहे तो तर अगदी सरळ आहेच आहे. हा पाथ सरळच आहे. ऑब्जेक्ट जो आहे वर आणि खाली ऑसिलेट होणार. इथे डिस्प्लेसमेंट वाय डायरेक्शनने. आणि इथे काय केलेलं आहे की हा जो अँप्लिट्यूड आहे अत्यंत स्मॉल कन्सिडर केला. अँप्लिट्यूड जर व्हेरी स्मॉल असेल तर हा पाथची लेंथ कमी असेल. लेंथ कमी असल्यामुळे त्याला ऑलमोस्ट लिनियर कन्सिडर करण्यात आलेलं आहे. पण हा स्ट्रिक्टली लिनियर नाही, पण त्याला लिनियर कन्सिडर करण्यात आलेलं आहे. तर मी काय म्हणतो, जर डेफिनेशन कशी करायची तुम्हाला, तर जर तुम्हाला एसएचएम ची डेफिनेशन करायचं काम पडलं, बरोबर आहे, तर कुठल्या एसएचएम ची, लिनियर एसएचएम ची डेफिनेशन करायचं काम पडलं, तुम्ही काय सांगणार, ही मोशन कशी आहे, इट इज लिनियर पिरियडिक. लिनियर पण आहे, लिनियर म्हणजे सरळ रेषेमध्ये, पिरियडिक आहे म्हणजे प्रत्येक वेळेस मोशन करायला लागणारा टाइम सेम. लिनियर पिरियडिक आणि ऑसिलेटरी आहे. So it is linear periodic oscillatory motion of the particle along the same path in which force acting on the particle is directly proportional to displacement of the particle from mean position. Displacement नेहमी कुठून मोजणार, mean position पासून. And force and displacement are oppositely directed किंवा that force is always directed towards the
मीन पोशन असं जर असेल तर दॅट मोशन इज कॉल्ड ॲज लिनियर एसएचएम. बघा डेफिनेशन करताना ना पाठ नका करू. लिनियर मोशन आहे म्हणजे सरळ रेषेवर धावत आहे. पिरियॉडिक आहे म्हणजे प्रत्येक वेळेस ऑसिलेशन पूर्ण करायला टाइम सारखा लागत आहे. ऑसिलेटरी आहे ना, मागे पुढे धावत आहे म्हणजे ऑसिलेटरी आहे. आता एवढं तर तुम्हाला सांगता येईल ना, हे शब्द मागे पुढे झाले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मला एक म्हणायचं, रटू नका. बरोबर आहे. तर लिनियर एसएचएम काय, लिनियर पिरियॉडिक ऑसिलेटरी मोशन आहे. ज्या मोशन मध्ये काय ऍक्ट होत आहे, फोर्स. आणि तो फोर्स डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डिस्प्लेसमेंट कुठून मोजलेला आहे, मीन पोशन पासून. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, दॅट फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स ए पर्टिक्युलर पॉइंट. दॅट पर्टिक्युलर पॉइंट इज कॉल्ड मीन पोझिशन. पॉइंट क्लिअर झाला का, समजलं का? मला तर वाटतं हे ना असं म्हणणं म्हणजे रटून घेणंच आहे, पण पॉइंट क्लिअर झाला असेल तुमचा. तर असं जर इक्वेशन डेव्हलप होत असेल दॅट इज कॉल्ड ॲज लिनियर एसएचएम. पॉइंट क्लिअर आहे. काय पाहिलं आपण, ऑसिलेटरी मोशन, एखादा पार्टिकल मागे पुढे व्हायब्रेट होत असेल तर ऑसिलेटरी मोशन. नंतर आपण पाहिलं अँप्लिट्यूड. बघा ह्या लहान टर्म्स आहेत पण ह्या क्लिअर पाहिजेत. अँप्लिट्यूड कशाला म्हटलं आपण, मीन पोशन पासून तर एक्स्ट्रीम पोशन पर्यंत जेवढं अंतर असणार दॅट इज कॉल्ड अँप्लिट्यूड. इट इज स्केलर क्वांटिटी. याला काही डायरेक्शन नाही घेत आपण. डिस्प्लेसमेंट इज वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज अवे फ्रॉम दी मीन पोशन. बट अँप्लिट्यूड इज स्केलर, फिक्स्ड क्वांटिटी आहे. मीन पासून एक्स्ट्रीम पर्यंत जे अंतर आहे दॅट इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. इथे मीन पासून एक्स्ट्रीम पर्यंत जे अंतर आहे दॅट इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. बरोबर आहे. अँप्लिट्यूड. नंतर काय पाहिलं, पिरियड. एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी जेवढा टाइम लागला दॅट इज पिरियड. सो टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड पिरियड. फ्रिक्वेन्सी काय, नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय द पार्टिकल इन युनिट टाइम. बरोबर आहे. इन एसएचएम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. अँप्लिट्यूड आपण घेतलाच. आणि फ्रिक्वेन्सी अँड पिरियड्स आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. युनिट तर तुम्हाला माहित आहे, पिरियडचं युनिट सेकंड आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट पर सेकंड. त्यालाच काय म्हणतात, हर्ट्झ. बरोबर आहे. किंवा याला तुम्ही नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड, बरोबर आहे, रिव्हॉल्युशन्स पर सेकंड, ऑसिलेशन्स पर सेकंड आपण पाहिलं आहे. तेच युनिट इकडे तुम्हाला वापरता येईल. इथे फक्त ऑसिलेशन्स पर सेकंड म्हणता येईल. ओके. त्यानंतर काय पाहिलं आपण, कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन ऑफ एसएचएम. या इक्वेशनला तुम्ही काय म्हणू शकता, कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन ऑफ एसएचएम. ओके. तर हे झालं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ एसएचएम. आणि हे तुम्हाला डेफिनेशन इथे करून दाखवली होती, तर याला काही ठेवायची आता गरज नाही. आता पहा, लक्ष द्या. तर आपल्याकडे काय आहे, इक्वेशन ऑफ एसएचएम. काय सांगितलं मी तुम्हाला, इक्वेशन ऑफ एसएचएम. एफ इक्वल टू कॅपिटल एफ घ्या किंवा स्मॉल एफ घ्या. एफ इक्वल टू मायनस के एक्स. इथे हा जो के आहे, दिस के इज कॉल्ड एज फोर्स कॉन्स्टंट. या केला काय म्हणतात, फोर्स कॉन्स्टंट. सॉरी, के इज कॉल्ड फोर्स कॉन्स्टंट. आता बघा, के ची डेफिनेशन काय करता येणार किंवा केचा फॉर्म्युला काय लिहिता येणार, एफ बाय एक्स. तुम्हाला युनिट डायमेन्शन्स कधी कधी विचारतात माहिती आहे. तुम्हाला कालच्या पेपरमध्ये आपण डिस्कशन केलं होतं, अत्यंत बेसिक क्वेश्चन विचारले. मग तुम्हाला जर या फोर्स कॉन्स्टंटचं युनिट विचारलं तर फोर्सचं युनिट काय असणार, न्यूटन. आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असणार, मीटर, न्यूटन पर मीटर. ओके. सीजीएस युनिट जर विचारलं न्यूटनच्या ऐवजी डाईन, मीटरच्या जागी सेंटीमीटर. तुम्हाला जर विचारलं की फोर्स कॉन्स्टंटचं एसआय युनिट आणि सीजीएस युनिट यांच्यामधलं रिलेशन काढा. बरोबर आहे. रिलेशन बिटवीन एसआय युनिट अँड सीजीएस युनिट ऑफ फोर्स कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंटचं युनिट काय, 1 न्यूटन पर मीटर. काय कराल, 1 न्यूटन इक्वल टू 10⁵ डाईन आणि 1 मीटर इक्वल टू 100 किंवा 10² सेंटीमीटर. हो ना. मग 10⁻² आणि 10 इथे काय राहणार, 10⁻3. सो 10⁻3 डाईन पर सेंटीमीटर. कदाचित असंही विचारतील की फोर्स कॉन्स्टंटचं एसआय युनिट आणि फोर्स कॉन्स्टंट सीजीएस युनिट यांचा रेशोच काढा. बरोबर आहे. म्हणून काय आलं इथे, न्यूटन पर मीटर इक्वल टू 10³. इथे काय आलं, डाईन पर सेंटीमीटर. हे कोणतं युनिट आहे, एसआय. आणि 10⁻3 हे कोणतं युनिट आहे, सीजीएस. बरोबर आहे. तर यांचं तुम्हाला काय काढता येईल, रेशो ही काढता येईल. सीजीएस टू एमकेएस, एमकेएस टू सीजीएस वगैरे वगैरे विचारतील. डायमेन्शन्स विचारले तर फोर्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स एफ इक्वल टू काय लिहिता, के एक्स. म्हणून के बरोबर काय लिहिता येणार, यस, के इक्वल टू एफ बाय एक्स. एफ ला काय लिहायचं, एम ए बाय एक्स. यावरून लिहा युनिट. युनिट जर लिहिलं तर मासचं युनिट केजी, ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचे युनिट मीटर. मीटर मीटर कॅन्सल. यावरून तुम्हाला के चे डायमेन्शन सहज लिहिता येतील. ओके. तर मीटर तर एल काय झाला 0,
किलोग्रॅम म्हणजे मास 1 आणि सेकंड म्हणजे टी -2. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट. तुम्हाला माहिती आहे डायमेन्शन्स याच मेथडने काढायचे. डायमेन्शन्स ऑफ ए पण डायमेन्शन्स ऑफ एक्स असं वगैरे काही नाही करायचं, कारण की आपल्याला फक्त एंड प्रोडक्टची गरज आहे. ऑब्टेन द डायमेन्शन बोर्डमध्ये विचारलं तर मात्र ही मेथड काही बरोबर नाही वाटत. ठीक आहे, पण आपण मल्टिपल चॉईसवर फोकस करून राहिले. समजलं का? तर तुम्हाला के समजला. के काय आहे? फोर्स कॉन्स्टंट. के इज फोर्स कॉन्स्टंट. तुम्हाला म्हटलं फोर्स कॉन्स्टंटला डिफाईन करा, तर काय करणार? के इक्वल टू एफ बाय एक्स. तुम्ही असा विचार करा, आपल्याला फोर्स कॉन्स्टंट डिफाईन करायचा आहे. डेफिनेशन ऑफ फोर्स कॉन्स्टंट. ह्या लहान लहान गोष्टी आहेत, फक्त मी अंडरस्टँडिंग वाढण्यासाठी सांगत आहे. असं काही याला रटून घ्यायची काही गरज नाही. एफ इक्वल टू काय लिहिलं आपण? के एक्स. न्यूमेरिकली मायनस साईन तुम्ही देऊ शकता. सो के इक्वल टू काय लिहिलं? एफ बाय एक्स. आता पहा मी काय म्हणत आहे. इथे पहा डेफिनेशन आपण ना करतो, पण ना त्याच्या मिनिंगकडे आपल्याला काही जास्त लक्ष नसते. तुम्ही असं विचार करा की याला तुम्ही असं इकडे डिस्प्लेस केलं या बॉबला. ओके, आणि डिस्प्लेस केलं तुम्ही 2 सेंटीमीटरनी. 2 सेंटीमीटर डिस्प्लेस करण्यासाठी तुम्हाला फोर्स लावावा लागला 10 डाईन. मला सांगा फोर्स किती लावला? 10 डाईन. म्हणजे इथे एक एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो आपण की फोर्स किती लावला? 10 डाईन. डिस्प्लेसमेंट किती झाला? 2 सेंटीमीटर. हा काय झाला? 5 डाईन पर सेंटीमीटर. याचा अर्थ काय? बघा 10 डाईन फोर्समुळे किती डिस्प्लेसमेंट झालं? 2 सेंटीमीटर. तर एका सेंटीमीटर साठी किती फोर्स लागेल? सो फोर्स रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. युनिट डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करण्यासाठी किंवा युनिट डिस्प्लेसमेंटला जेवढा रिस्टोरिंग फोर्स असेल, दिस फोर्स इज ऑल्सो कॉल्ड एज रिस्टोरिंग फोर्स. या फोर्सला परत काय म्हणतात? रिस्टोरिंग का म्हणतात? बघा इथे हा पार्टिकल आहे. हा फोर्स त्याला कुणीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो? मीन पोर्शनला. म्हणजे त्या पार्टिकलच्या पोर्शनला काय करण्याचा प्रयत्न करतो? रिस्टोर. सो दिस फोर्स इज ऑल्सो कॉल्ड एज रिस्टोरिंग फोर्स. म्हणून याला असे डिफाईन करता येणार रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट किंवा रिस्टोरिंग फोर्स फॉर युनिट डिस्प्लेसमेंट. तर जेव्हा डिस्प्लेसमेंट युनिट असेल, जेव्हा एक्स इक्वल टू 1 असेल, बघा एक्स इक्वल टू 1 असेल, तेव्हा जेवढा फोर्स असेल दॅट फोर्स इज कॉल्ड एज फोर्स कॉन्स्टंट. बघा ना, एक्स जर 1 घेतला, पण इथेच करा ना तुम्ही. समजा तुम्ही काय केलं की एक्स काय घेतला? 1 युनिट. एक्स जर 1 युनिट घेतला तर के बरोबर काय झाला? एफ. म्हणजे फोर्स कॉन्स्टंट इज इक्वल टू फोर्स वेन डिस्प्लेसमेंट इज 1 युनिट किंवा फोर्स रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिस्प्लेसमेंट किंवा रिस्टोरिंग फोर्स ऍट युनिट डिस्प्लेसमेंट. कसंही डिफाईन करता येईल. बरोबर आहे. तर त्याच्या डेफिनेशनला परत आपण काही रटायची गरज नाही आहे. सो एफ इक्वल टू के एक्स लक्षात ठेवा. तर के इक्वल टू काय होणार? एफ बाय एक्स. पॉइंट क्लिअर होत आहे. तुम्हाला युनिट विचारलं तरी काढता येईल, डायमेन्शन्स विचारले तरी काढता येईल, डेफिनेशन विचारले तरी करता आली पाहिजे. डेफिनेशन मध्ये बिलकुल तेच वर्ड वगैरे वगैरे काही नाही आहे. याचं फक्त मिनिंग क्लिअर पाहिजे. के काय आहे? फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट किंवा फोर्स रिस्टोरिंग फोर्स ऍट युनिट डिस्प्लेसमेंट किंवा फोर्स रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज फोर्स कॉन्स्टंट. बरोबर आहे. आणि एक लक्षात ठेवा, हा फोर्स कॉन्स्टंट जो आहे तो गिव्हन सिच्युएशन साठी सेम असेल. समजा हा एक सिंपल पेंडुलम आहे, तर त्या सिंपल पेंडुलमचा फोर्स कॉन्स्टंट किती डिस्प्लेसमेंट करतात त्यानुसार बदलणार नाही. एखादा स्प्रिंग तुमच्याकडे आहे, तर त्या स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट जेवढा आहे तेवढाच राहील. जोपर्यंत स्प्रिंग तुम्ही बदलणार नाही, फोर्स कॉन्स्टंट बदलणार नाही. हा गिव्हन सिस्टीम साठी फिक्स्ड असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? फोर्स कॉन्स्टंट. तर डेफिनेशन ऑफ की तुम्हाला समजले की आहे फोर्स कॉन्स्टंट. ओके, तर तसंही ते तिकडे लिहिलंच आहे आपण फोर्स कॉन्स्टंट. इथपर्यंत समजलं तुम्हाला? काही प्रॉब्लेम? आणि हे जे आपण इक्वेशन लिहिलं होतं याला म्हणतात कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन ऑफ एसएचएम. आता पहा काय करायचं, लक्ष द्या. हा जो पार्टिकल आहे असा डिस्प्लेस होणार इथून. या पोर्शनला काय म्हटलं? एक्स्ट्रीम पोर्शनला. एक्स्ट्रीम पोर्शनला व्हेलॉसिटी काय असते? 0. जसा हा पार्टिकल मीन पोर्शन कडे धावणार, व्हेलॉसिटी गो ऑन इन्क्रीजिंग. आता विचार करा, इकडे पहा, थोडासा विचार करा की हा उंच केलेला आहे. कितीने उंच केलेला आहे? याच्याने. बरोबर आहे. तुम्हाला वाटतं हे तर आपण घेतलंय, एच काढता येईल का तुम्हाला? कसा काढणार? या दोऱ्याची लेंथ समजा काय असेल? एल. तर हा अँगल किती असेल? थिटा. याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट सुद्धा म्हणता येते. तर हे जे एवढं अंतर आहे हे काय असणार? एल कॉस थिटा. पूर्ण अंतर काय असेल? एल. तुम्हाला म्हटलं एवढं अंतर काढा, तर तुम्ही या पूर्ण एल मधून तो एल कॉस थिटा मायनस कराल. सो एच इक्वल टू काय असेल? एल मायनस एल कॉस थिटा. म्हणून एच इक्वल टू एल जर कॉमन काढला तर काय असेल? 1 मायनस कॉस थिटा. बरोबर आहे. म्हणून इथे त्या पार्टिकल कडे काय असणार? पोटेन्शियल एनर्जी किती? एम
जी एच. ज्यावेळेस हा पार्टिकल इथे पोहोचणार त्याच्या पोटेन्शियल एनर्जी रूपांतर कशामध्ये होणार? कायनेटिक एनर्जीमध्ये होणार. किंवा जर विचारलं की इथे पार्टिकलचा स्पीड काढता येईल, इथे काय घेणार? पोटेन्शियल एनर्जी. इथे काय घ्यायची? कायनेटिक एनर्जी. हा पीएम व्ही स्क्वेअर इक्वेट केलं की तुम्हाला काय करता येणार? व्ही काढता येणार. याचा अर्थ काय झाला माहितीये का? इकडे पहा, बोर्डवर लक्ष द्या. हे तर झालंच, व्ही काढता येणार. याचा अर्थ काय झाला की जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असतो इट पजेस ओनली पोटेन्शियल एनर्जी. त्याच्याकडे काय असणार? ओनली पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा हा पार्टिकल इकडे धावत येणार, बरोबर आहे, त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जाणार, कायनेटिक एनर्जी वाढत जाणार. वेन पार्टिकल रिचेस ॲट मीन पोझिशन इट पजेस ओनली कायनेटिक एनर्जी. हाईट 0 होणार. पण पुन्हा फर्दर ज्यावेळेस पार्टिकल इकडे जाणार, कायनेटिक एनर्जी गॉन डिक्रीजिंग, पोटेन्शियल एनर्जी गॉन इन्क्रीजिंग. पण मधली जर कुठली पोझिशन घेतली तर मधल्या पोझिशनला, मधल्या म्हणजे कुठेही मध्ये घेऊ आपण, तिथे पार्टिकलला पोटेन्शियल एनर्जी पण असेल आणि कायनेटिक एनर्जी पण असेल. समजलं? सो ॲट एक्स्ट्रीम पोझिशन पार्टिकल पजेस ओनली पोटेन्शियल एनर्जी, ॲट मीन पोझिशन पार्टिकल पजेस ओनली कायनेटिक. समजून राहिलं का? है ना? इथे हा थांबलेला आहे ना, थांबलेला आहे म्हणजे त्याला कायनेटिक एनर्जी नाही आहे, मोमेंटरीली रेस्ट आहे, मोमेंटरीली. इथे हा तुम्ही धोका द्या ना, एक दोरा घ्या, त्याला एक दगड बांधा, त्याला असं ओढा, धोका द्या, हा इथपर्यंत जाणार, मोमेंटरीली थांबेल, पुन्हा मागे येणार, इकडे मोमेंटरीली थांबेल, पुन्हा समोर जाणार. इथे थांबला म्हणजे व्हेलॉसिटी 0. व्हेलॉसिटी 0 म्हणजे इट पजेस ओनली पोटेन्शियल एनर्जी, हाईट आहे. आणि जेव्हा हा मोशन मध्ये असणार, इथे याला मधल्या कुठल्याही पॉइंटला याला हाईटही आहे आणि स्पीडही आहे. सो ॲट एनी पोझिशन इन बिटवीन mean position and extreme position it possesses potential energy as well as kinetic energy, but when that particle reaches to the mean position it possesses only kinetic energy. समजलं का? So when particle goes from extreme position to mean position, kinetic energy gone decreasing, potential energy gone increasing kinetic energy gone increasing and potential energy gone decreasing. At mean position particle possess only kinetic energy, but according to law of conservation of energy total energy remain constant. जर तुम्हाला त्या पार्टिकलची टोटल एनर्जी विचारली तर तुम्ही एक्स्ट्रीम पोझिशनची पोटेन्शियल एनर्जी काढली तरी टोटल एनर्जी तेवढीच असणार, मीन पोझिशनची कायनेटिक एनर्जी काढली तरी टोटल एनर्जी तेवढीच असणार, आणि एनी पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी यांची सम केली तरी टोटल एनर्जी तेवढीच असेल. जेवढी इथे पोटेन्शियल एनर्जी, जेवढी इथे कायनेटिक एनर्जी, तेवढीच सर्व ठिकाणी टोटल एनर्जी असेल. समजलं का? हे कसं काढायचं हे तुम्हाला समजलं यावर? ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे की हा पार्टिकल मध्ये कुठेतरी असताना या पार्टिकलचं आपल्याला डिस्प्लेसमेंट साठी आपल्याला इक्वेशन्स बघा कशासाठी तयार करायचे आहेत. मी काय करतो, या पार्टिकलला आता रिप्रेझेंट करताना पहा काय केलेलं आहे, लिनियर एसएचएम ला रिप्रेझेंट करताना काय केलेलं पहा. इकडे पहा, बोर्डवर लक्ष द्या. तो पाथ घेतलेला आहे सरळ. पाथ काय घेतलेला आहे? सरळ. मध्ये जी पोझिशन आहे त्याला काय म्हटलं? मीन पोझिशन. राईट कडे जी आहे त्याला काय म्हटलं? एक्स्ट्रीम पोझिशन. राईट एक्स्ट्रीम पोझिशन आणि लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला काय म्हटलं? अँप्लिट्यूड एनी दाखवला. बरोबर आहे? ठीक आहे. आणि हा पार्टिकल घेतला इथे कुठेतरी आहे. समजून घ्या. आता आपण ते सिंपल पेंडुलम नेहमी काढणार नाही, ते फक्त समजण्यासाठी. लिनियर एसएचएम दाखवताना अशाच तऱ्हेने दाखवलेला आहे, स्ट्रेट लाईन पाथ दाखवलेला आहे. इथे पार्टिकल आहे. पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट एक्स ऑलवेज डायरेक्टेड अवे फ्रॉम द मीन पोझिशन, आणि पार्टिकल वरचा फोर्स इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. अशा तऱ्हेनं रिप्रेझेंटेशन करतात. आणि आपल्याला हा पार्टिकल एक्स इतक्या अंतरावर आहे, म्हणजे त्या एक्स काय झालं त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट, तर आपल्याला डिस्प्लेसमेंटला एक्सप्रेस करायचं आहे. नंतर डिस्प्लेसमेंट नंतर तुम्हाला त्या पार्टिकलची कुठल्याही ठिकाणी असलेली वेलॉसिटी काढायची आहे, आणि त्या पार्टिकलचं कोणत्याही पोझिशनला असलेलं ऍक्सलरेशन मात्र आपल्याला ऑब्टेंड करायचं. आपल्याला वी हॅव टू ऑब्टेंड द इक्वेशन्स फॉर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. समजलं का? डायग्राम काय काढली समजलं तुम्हाला? स्ट्रेट लाईन पाथ का दाखवला? बिकॉज द मोशन इज लिनियर एसएचएम. मधली पोझिशन काय झाली? मीन पोझिशन. राईट कडे राईट एक्स्ट्रीम पोझिशन, लेफ्ट कडे लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. इथे असं करू शकता, इथे एक्स इक्वल टू तुम्ही प्लस ए दाखवू शकता, इकडे एक्स इक्वल टू तुम्ही मायनस ए दाखवू शकता. इथे मी वर लिहितो, या पोझिशनला एक्स बरोबर काय लिहिता येणार? प्लस ए. या पोझिशनला एक्स बरोबर काय लिहिता येणार? मायनस ए. मी तर म्हटलं होतं की अँप्लिट्यूडला मायनस लिहिता नाही येत, मग आपण असं का लिहिलं? कारण आपण एक्स लिहिला. एक्स इज डिस्प्लेसमेंट,
राईट कडे जे डिस्प्लेसमेंट आहेत दे आर टेकन ॲज पॉझिटिव्ह, लेफ्ट कडे जे डिस्प्लेसमेंट आहे दे आर टेकन ॲज निगेटिव्ह. राईट कडले डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह, लेफ्ट कडले डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह राहत. समजलं का? मग आणखी एक सांगा मला, इथे थोडंसं आपण डिस्कशन करू, नंतर त्या मुद्द्याकडे जो आपण जे आपल्याला काढायचं आहे. मला सांगा, समजा इकडे पहा, तर इथे पार्टिकल समजा कुठून एका ठिकाणी निघाला, इथे पोहोचला आणि इकडे परत आला, किती टाइम झाला? टी. बरोबर आहे. मग एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम, बरोबर आहे, ह्या एक्स्ट्रीम पासून इथे पुन्हा त्याच एक्स्ट्रीम कडे आला तर पार्टिकल टी झाला. एका एक्स्ट्रीम पासून पार्टिकल दुसऱ्या एक्स्ट्रीम पर्यंत पोहोचला, इथून इथपर्यंत टाइम किती लागेल? T/2. एका एक्स्ट्रीम पासून तर दुसऱ्या. समजून राहिलं का तुम्हाला? इथून निघाला तिथेच पोहोचला, दॅट इज कॉल्ड पिरियडिक टाइम. पार्टिकल इथून निघाला, इथे गेला आणि इथे आला, टाइम रिक्वायर्ड इज कॅपिटल टी. पण पार्टिकल एका एक्स्ट्रीम पोझिशन पासून दुसऱ्या एक्स्ट्रीम पर्यंत पोहोचला तो फक्त वन वे जर्नी आहे, तर टाइम अर्धा लागेल. किती घेतला? T/2. आणि हा जर T/2 झाला तर मला सांगा, इथून इथपर्यंत पार्टिकल पोहोचला तर टाइम किती लागेल? याच्याही अर्धा. याच्या अर्धा किती लागेल? T/4. आणि तुम्हाला म्हटलं की मी पार्टिकल समजा T/4 इथे दाखवला, आपण इथे घेतो मी. पार्टिकलना इथून इथे अर्ध्यात पोहोचला तर टाइम किती लागेल? नाही, T/8 लागणार नाही. कारण की असं केव्हा करता येते, जेव्हा ऍव्हरेज स्पीड सेम असतो. इथे बघा, इथे पार्टिकल फास्ट आहे, इथे जाताना स्पीड गॉन डिक्रीजिंग, इथे तर स्पीड काय झाला? 0. म्हणून जाणे आणि येणे कॅपिटल टी, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणे T/2. बरोबर आहे. तर एका टोकापासून मिड पर्यंत जाणे T/4. जाताना जेवढा लागेल येतानाही तेवढाच लागेल. पण तुम्हाला म्हटलं की इथून इथपर्यंत जा, पार्टिकलचा टाइम सांगा, तर हा वेगळा असेल आणि हा इथून इथपर्यंत जा तो वेगळा असेल. मला सांगा कोणता टाइम जास्त? बघा मी इथे दाखवला, याला म्हणतोय मी ए, याला म्हणतोय मी बी. हा झाला ए जर्नी, हा झाला बी जर्नी. कोणता टाइम जास्त असेल? अंतर सारखेच आहेत बघा, अंतर सारखे आहेत. पूर्ण अंतर किती आहे? टॉईस आहे. हे अर्ध अंतर किती झालं? ए. अँप्लिट्यूड याला म्हणतात, याला पाथ लेंथ म्हणतात. पाथ लेंथ झाली टॉईस आहे. पाथ लेंथ असेल तर टॉईस आहे. आणि अँप्लिट्यूड काय झाला? ए. इथे किती अंतर कव्हर केलं? A/2. इथे किती केलं? A/2. मेन पोर्शन पासून A/2 आणि एक्स्ट्रीम पोर्शन पासून A/2 किंवा इथून पुढे A/2. तो कुठे टाइम जास्त लागला असेल? ए मध्ये की बी मध्ये? वाय? कारण पार्टिकल स्लो झालेला आहे. इथे पार्टिकल फास्ट आहे. फास्ट आहे तर डिस्टन्स कमी टाइम मध्ये कव्हर करेल. पार्टिकल काय होत चालला? स्लो चालला. इथे टाइम जास्त लागेल, पण त्या दोन टाइमची सम मात्र T/4 असेल. तर आपल्याला हा टाइम पण काढता आला पाहिजे, इथून इथपर्यंत जायला, इथून पुढे जायला. बरोबर आहे. एवढं पॉइंट क्लिअर झाला का? ओके. तर आता आपल्याला काय काढायचं आहे? डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन काढायचं आहे. ओके. आपण आपल्याला सुरुवात करायची आहे कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन पासून. जे कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन आहे F=kx किंवा F=-kx. इथून आपण सुरुवात करू आणि आपल्याला डिस्प्लेसमेंटही काढता येणार, व्हेलॉसिटी काढता येणार, ऍक्सेलरेशनही काढता येणार. पॉइंट क्लिअर झाला? बघा इकडे पहा, F मध्ये काय लपलेलं आहे? फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन काढता येणार. तुम्हाला मी अगोदरच्या चॅप्टर मध्ये शिकवलं की ऍक्सेलरेशन माहित असेल तर व्हेलॉसिटी काढता आली पाहिजे, व्हेलॉसिटी माहित असेल तर डिस्प्लेसमेंट काढता आलं पाहिजे. सरळ शिकवलं. डिस्प्लेसमेंट माहित असेल, एकदा डिफरन्शिएट केलं तर व्हेलॉसिटी मिळते. आता फिजिक्स सुरू झालं भाऊ, ज्यांचं लक्ष इकडे तिकडे असंच आहे त्यांना नाही जमणार. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, डिस्प्लेसमेंट माहिती आहे, त्याला एकदा डिफरन्शिएट केलं dx/dt तर काय मिळेल? व्हेलॉसिटी. याला पुन्हा डिफरन्शिएट केलं, याला लिहितात d2x/dt². यालाच लिहिता येणार dv/dt. यालाच काय म्हणतात? ऍक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट माहिती असेल, एकदा डिफरन्शिएट केलं तर व्हेलॉसिटी मिळते. व्हेलॉसिटी माहिती असेल, पुन्हा डिफरन्शिएट केलं तर ऍक्सेलरेट मिळते. उलट सांगितलं होतं, हे ऍक्सेलरेशन आहे, त्याला इंटिग्रेट केलं की व्हेलॉसिटी मिळते. व्हेलॉसिटीला इंटिग्रेट केलं की डिस्प्लेसमेंट मिळते. बरोबर आहे. म्हणून जर तुम्हाला म्हटलं की त्याला डिस्प्लेसमेंट काढा, ऍक्सेलरेशन काढा, फोर्स काढा, तर तुम्हाला जर हे इक्वेशन माहिती आहे F=-kx, या F ला काय लिहिता आहे तुम्हाला? मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि मास इंटू ऍक्सेलरेशन इक्वल टू काय लिहिता येणार? -kx. पण तुम्हाला ऍक्सेलरेशन माहिती आहे, ऍक्सेलरेशन माहिती आहे, त्यावरून काय काढता येऊ शकते? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी माहिती आहे, त्यावरून काय काढता येऊ शकते? डिस्प्लेसमेंट. लाईट लागले पाहिजे तुमचे. आता फिजिक्स, मॅथमॅटिकल फिजिक्स बरोबर वापरता आलं पाहिजे तुम्हाला. समजून राहिलं का? ते कसं करायचं ते तुम्हाला सांगतो मी. त्या अगोदर आपल्याला हे जे इक्वेशन आहे यापासून एक नवीन इक्वेशन तयार करायचं, दॅट इज कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. हे तर बोर्डमध्ये खूप वेळा विचारतात. काय?
differential equation of linear SHM. या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काहीच नाही. बघा आपण काय करतो, इन लिनियर एसएचएम मध्ये आपल्याला माहित आहे काय असते कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन, एफ इक्वल टू मायनस के एक्स. आता बघा एफ इक्वल टू मायनस के एक्स लिहिताना काही असं नवीन नाही वाटायला पाहिजे. काय आठवायला पाहिजे तुम्हाला, पार्टिकल एसएचएम मध्ये आहे, एसएचएम मध्ये आहे, त्याला डिस्प्लेस केलं त्यावर काय ऍक्ट होणार, फोर्स. तो कुणीकडे असेल, मीन पोझिशनकडे. आणि हे काय झालं, डिस्प्लेसमेंट. आणि हा काय झाला, फोर्स. जेवढे डिस्प्लेसमेंट जास्त तेवढा फोर्स जास्त. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल, त्यांच्या डायरेक्शन एकमेकांच्या ऑपोजिट. म्हणून आपण केलेलं एफ इक्वल टू, मला असं म्हणायचं आहे ब्लाइंडली एफ इक्वल टू मायनस के एक्स असं नाही पाहिजे. तुमच्या डोळ्यासमोर ती डायग्राम आली पाहिजे की पार्टिकलला तुम्ही डिस्प्लेस करून राहिले, जेवढं डिस्प्लेसमेंट जास्त तेवढा फोर्स जास्त. डिस्प्लेसमेंट दाखवलं एक्स ने, फोर्स दाखवला एफ ने. एफ आणि एक्स एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनने आहेत म्हणून तिथे काय लिहिलं, मायनस साईन. ते एकमेकांना प्रोपोर्शनल आहेत म्हणून एफ प्रोपोर्शनल टू एक्स विथ मायनस साईन. आणि हे जर प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायची असेल तर एफ इक्वल टू काय लिहिलं, मायनस के एक्स असं समजलेलं पाहिजे. नाहीतर मग ब्लाइंडली एफ इक्वल टू मायनस के एक्स असं नको. ओके. आता बघा डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणतात, या फोर्सला काय लिहितात, मास इंटू ऍक्सलरेशन इक्वल टू मायनस के एक्स. आणि मी तुम्हाला आताच सांगितलं आहे की ऍक्सलरेशनला कसं लिहायचं, एक्स काय आहे किंवा डिस्प्लेसमेंट कशाने दाखवतात, एक्स ने, बरोबर आहे. व्हेलॉसिटी कशाने दाखवतील, व्ही इक्वल टू डी एक्स बाय डी टी. डीएक्स बाय डी टी लिहिलं समजायचं ते काय आहे, व्हेलॉसिटी. आणि ऍक्सलरेशन कशाने दाखवतील, ए इक्वल टू डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर किंवा डीव्ही बाय डी टी, बरोबर आहे. हे काय झालं, ऍक्सलरेशन. सो ऍक्सलरेशन कॅन बी रिटन ॲज डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर. एक्स लिहिलं तर डिस्प्लेसमेंट, dx बाय dt लिहिलं तर वेलॉसिटी, d2 x बाय dt स्क्वेअर लिहिलं तर ऍक्सलरेशन. याला असं लिहिता येत नाही, dx बाय dt त्याचा स्क्वेअर, याचं मिनिंग वेगळं होते, बरोबर आहे. याचं मिनिंग होते की ही झाली वेलॉसिटी, त्याचा काय केला स्क्वेअर. याला असंच लिहावं लागते d2x बाय dt स्क्वेअर. याचं मिनिंग असं होते d2x बाय dt स्क्वेअर. याचं मिनिंग असं होते की x ला तुम्ही दोनदा डिफरन्शिएट केलं टाइमने. एक्स ला काय केलं, दोनदा डिफरन्स. हा झाला एक्स. एकदा डी बाय डी टी लावला तर व्हेलॉसिटी मिळालं, पुन्हा डी बाय डी टी लावला तर ऍक्सलरेशन मिळालं. याला तुम्ही असे लिहू शकता, पहा तुमच्याकडे काय डीएक्स बाय डी टी, याला तुम्ही पुन्हा काय लावला, डी बाय डी टी असं आहे. म्हणून यालाच काय लिहिता येणार तुम्हाला, इट कॅन ऑल्सो बी रिटन डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. तुम्हाला ना नवीन नाही वाटलं पाहिजे काय. एक्स काय झालं, डिस्प्लेसमेंट, डीएक्स बाय डी टी velocity, d2 x by dt स्क्वेअर ऍक्सलरेशन. म्हणून तुम्ही या फोर्सला काय लिहू शकता, मास इंटू ऍक्सलरेशन. मी ऍक्सलरेशनला डायरेक्टली लिहितो d2 x अपॉन dt स्क्वेअर इक्वल टू काय करणार, मायनस के एक्स, बरोबर आहे. हा यम इकडे घेऊन चला. सो d2 x अपॉन dt स्क्वेअर इक्वल टू मायनस के बाय एम टाइम्स एक्स. के बाय एम ला ओमेगा स्क्वेअर लिहितात आणि त्याला आपण लेफ्ट कडे घेऊन चालू किंवा राहू द्या सध्या. सो d2 x अपॉन dt स्क्वेअर इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि याला लेफ्ट कडे घ्या. सो d2 x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. यालाच म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. डी डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. समजलं का, हे झालं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. याच्यामध्ये नवीन काहीच नाही. बोर्डमध्ये विचारतात, काल विचारलं की नाही काय माहित, मला आठवत नाही. ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम, मला वाटतं काल क्वेश्चनही होता. काल जो आपण पेपर डिस्कस केला ना बोर्डचा, त्याच्यामध्ये क्वेश्चन होता ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. बघा किती सोपं आहे. तुम्ही काय म्हणणार, इन लिनियर सिस्टम एफ इक्वल टू मायनस के एक्स. एफ ला काय लिहायचं, मास. इथे समजलं पाहिजे मात्र, एफ ला काय लिहायचं, मास इंटू ऍक्सलरेशन. पण ऍक्सलरेशन दाखवायचं कशाने, d2 x बाय dt स्क्वेअरने. हे मिळालं. हा एम घ्यायचा इकडे खाली, बरोबर आहे. आणि के बाय एम ला काय लिहायचं, ओमेगा स्क्वेअर. आता ओमेगा आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, के बाय एम चे डायमेन्शन आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन सेमच आहे. के बाय एम इज नथिंग बट अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणून के बाय एम ला काय लिहायचं, ओमेगा स्क्वेअर. ही साइन आहे, टर्म आहे मायनस, याला लेफ्ट कडे घ्या, ते होणार प्लस. इथे दोन टर्म आहेत, d2 x बाय dt स्क्वेअर काय आहे, ऍक्सलरेशन, आणि x काय आहे, डिस्प्लेसमेंट. याला जर तुम्हाला व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहायला सांगितलं, एक्सप्रेस दिस इक्वेशन इन व्हेक्टर फॉर्म, तुम्ही काय करू शकता, d2 x बाय dt स्क्वेअर, याच्या डोक्यावर एरो द्या. एक्सच्या डोक्यावर दिलं एरो तरी सेमच मिनिंग होणार,
प्लस ओमेगा स्क्वेअर आणि एक्सच्या डोक्यावर द एरो इक्वल टू 0 असं जर तुम्ही लिहिलं तर इट इज कॉल्ड ॲज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम इन वेक्टर फॉर्म. हा झाला स्केलर फॉर्म आणि हे इक्वेशन कशामध्ये आहे? वेक्टर फॉर्म मध्ये आहे. डिफरन्शियल इक्वेशन समजलं काय? लिहिता येईल काय सांगा? कुठून सुरुवात करायची? कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन काय आहे? एफ इक्वल टू मायनस के एक्स. फोर्सला काय लिहायचं? मास इंटू ऍक्सेलरेशन. डोक्यात ते ठेवायचं एफ इक्वल टू एम ए. सिन्स एफ इक्वल टू एम ए मास इंटू ऍक्सेलरेशन. फक्त ऍक्सेलरेशनला काय लिहायचं? d2x बाय dt स्क्वेअर. ए अँप्लिट्यूड नाही, हे ऍक्सेलरेशन आहे. ओके. आणि नंतर एम घ्यायचं इकडे आणि के बाय एम ला काय लिहायचं? ओमेगा स्क्वेअर आणि d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. हे झालं डिफरन्शियल इक्वेशन इन स्केलर फॉर्म. आणि इथे एक्सच्या डोक्यावर एरो जर दिला तर हे झालं डिफरन्शियल इक्वेशन इन वेक्टर फॉर्म. आणि इथे एक लक्षात ठेवायचं की ओमेगा स्क्वेअर काय आहे? ओमेगा स्क्वेअर इज के बाय एम. मायनस नाही, ओमेगा स्क्वेअर काय आहे? के बाय एम. यावरून के इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर असे लिहिता येईल. काय झालं? हे डिफरन्शियल इक्वेशन. इथपर्यंत आपण काय काय स्टडी केलं समजलं तुम्हाला? चांगल्या तऱ्हेने लक्षात आहे? काय काय स्टडी केलं पहा. पहिल्यांदा काय आपण पाहिलं? ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन मध्ये किती टर्म पाहिला? अँप्लिट्यूड पाहिला, पिरियड पाहिला, फ्रिक्वेन्सी पाहिला. पिरियड कॅपिटल टी ने दाखवता येणार, फ्रिक्वेन्सी टी दाखवता येणार, अँप्लिट्यूड स्मॉल ए किंवा कॅपिटल ए ने दाखवता येणार. सबकाळ तुम्ही बोलत राहता. आज हे बोलत नाही तिकडे. बरं जाऊ दे, 2 मिनिट आपण एवढं पूर्ण करून टाकू. तर ठीक आहे. ही काय झाली? एक्स्ट्रीम पोशन. मधली काय झाली? मेन पोशन. ट्युशन आहे मला सांगायचं डायरेक्टली, आपसात बोलून काय फायदा? तसे तुम्हाला बोलायचं असते. बरं ठीक आहे. एक्स्ट्रीम पोशन ही काय झाली? मेन पोशन. मेन पोशन आणि एक्स्ट्रीम पोशन मधलं अंतर काय झालं? अँप्लिट्यूड. ओके. तर इथे पण आपण ती सिच्युएशन दाखवली. नंतर काय सांगितलं आपण की हे काय झालं? एक्स डिस्प्लेसमेंट ऑलवेज मेजर्ड अवे फ्रॉम द मीन पोशन. आणि या पर्टिक्युलर ऍक्ट होणारा फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोशन. दोन्ही एकमेकांच्या नेहमीच अपोजिट असतील. डिस्प्लेसमेंट अँड फोर्स आर ऑलवेज इन अपोजिट डायरेक्शन. तो पार्टिकल राईट कडे जाऊ द्या की लेफ्ट कडे जाऊ द्या, मीन पोशन पासून अवे जाणारा असो की मीन पोशन कडे जाणारा असो, एव्हरी टाइम फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. बरोबर आहे. म्हणून एफ प्रोपोर्शनल टू मायनस एक्स आपण लिहिलं. एफ इक्वल टू के एक्स. के ला काय म्हणतात? फोर्स कॉन्स्टंट. के ला म्हणतात फोर्स कॉन्स्टंट. बरोबर आहे. हे पण तुम्हाला सांगितलं. एक्स डिस्प्लेसमेंट आहे, डीएक्स बाय डीटी वेलोसिटी आणि डीव्ही बाय डीटी ऍक्सेलरेशन आहे. ओके. नंतर आपण काय घेतलं की कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन. एफ इक्वल टू मायनस के एक्स. के ला काय म्हणतात? फोर्स कॉन्स्टंट. के बरोबर काय? एफ बाय एक्स. याला म्हणणार तुम्ही फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. याचं तुम्हाला युनिट लिहिता येणार, डायमेन्शन्स लिहिता येणार, युनिट मधलं रिलेशन लिहिता येणार. असे आपण काढले डायमेन्शन काढणं तुम्हाला त्याच वेळेस शिकवलं. हे समजलं ना? ओके. त्यानंतर आपण काय केलं? इथे काय सांगितलं? पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. इथे पार्टिकलला काय असेल? पोटेन्शियल एनर्जी. इथे पार्टिकलला काय असेल? कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय असणार? mg h. एच कसा काढायचा? ते पूर्ण लेंथ किती आहे? एल. ही पण लेंथ किती आहे? एल. अँगल किती आहे? थिटा. याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट सुद्धा म्हणतात. एल जर एल आहे तर एवढं काय झालं? एल कॉस थिटा. हे अंतर झालं एल कॉस थिटा. हे काढायचं असेल तर पूर्ण एल मधून तो एल कॉस थिटा मायनस करा. एल तुम्ही कॉमन काढू शकता. एच मिळाला. तर तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी माहिती आहे, कायनेटिक एनर्जी माहिती आहे. या दोघांना इक्वेट केलं तर तुम्हाला व्ही काढता येईल इथला. बरोबर. तुम्ही काढून नाही दाखवला आता, त्याच्या अगोदर केलंय आपण हे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं? ओके. लिनियर एसएचएम. तर ही अशी सरळ दाखवता येणार. ही काय झाली? मीन पोशन. ही काय झाली? राईट एक्स्ट्रीम पोशन. राईट एक्स्ट्रीम पोशनला एक्स इक्वल टू प्लस आहे, लेफ्ट एक्स्ट्रीम पोशनला एक्स इक्वल टू मायनस आहे. इथे वेलॉसिटी 0 असेल, इथे वेलॉसिटी 0 असेल, इथे वेलॉसिटी मॅक्सिमम असेल. बरोबर आहे. त्या पार्टिकलला जाऊन यायला लागणारा टाइम कॅपिटल टी. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला लागणारा टाइम t/2 आणि एक्स्ट्रीम टू मीन पोशन t/4. बरोबर आहे. किंवा मीन पोशन टू एक्स्ट्रीम सुद्धा t/4. पण इथे टाइम मात्र वेगवेगळा लागेल. तो कसा काढायचा ते आपल्याला पाहायचं आहे पुढे. ओके. नंतर आपण काय तयार केलं? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. तर लिनियर एसएचएमचं कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन काय? एफ इक्वल टू मायनस के एक्स. ज्या ठिकाणी एफ फोर्स किंवा ऍक्सेलरेशन प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असेल आणि त्यांच्यामध्ये मायनस साइन असेल तिथे मोशन लिनियर एसएचएम असेल. फोर्सला काय लिहितात? मास इंटू
ऍक्सलरेशनला काय लिहितात d2x/dt². हा एम इकडे घेऊन टाकला, k/m ला काय लिहिलं ω². हे राईट कडे याला लेफ्ट कडे लिहिलं. दिस इज कॉल्ड ॲज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिस्टम. ह्या स्केलर फॉर्म मध्ये. आणि डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सलरेशन वर जर तुम्ही एरो दिला तर हेच इक्वेशन तयार झालं वेक्टर फॉर्म मध्ये. ठीक आहे. तर रिमेनिंग आपण उद्या कंटिन्यू करू. रेकॉर्डिंग बंद करा. माहित नाही.